नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी 26 जुलैला आपली परीक्षा आहे त्यासाठी पेपर 1 मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे स्वयंप्रभा आणि मूक। आता बघा पेपर 1 च्या 10 युनिट्स आहेत आणि मित्रांनो या 10 युनिट्स पैकी 2 युनिट म्हणजे कुठल्या तर युनिट क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड आणि युनिट 10 हायर एज्युकेशन अशा दोनही युनिट्स मध्ये हा टॉपिक विचारलं जातं आणि दरवर्षी 2019 पासून तर 25 पर्यंत वारंवार या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे। त्यामुळे 2026 च्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला यावर हमखास प्रश्न 100% दिसून येणार आहे। तर या टॉपिकचा अभ्यास करीत असताना आपण जे प्रश्न आलेले आहे म्हणजे जे पीवायक्यूज आपल्याला विचारले गेलेले ते पीवायक्यूज डिस्कशन करूया। सोबतच आपण एमसीक्यूज देखील जे संभावित प्रश्न आहे स्वयंप्रभा आणि मूक वर जे विचारलं जाऊ शकतं 2026 साठी असे महत्त्वाचे प्रश्न देखील आज डिस्कशन करणार आहोत। हा संपूर्ण सेशन 2026 च्या परीक्षेसाठी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच युजफुल म्हणजे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सोबतच आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे। हा 50 दिवसीय कोर्स आहे ज्याची फीस 3000 आहे। यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट सोबत नोट्स आणि डेली लाईव्ह सेशन जे रिकॉर्डेड पण आपण बघू शकतो। आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा कारण 8 जून पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे। पेपर 1 प्रमाणे पेपर 2 चं 50 दिवसीय क्रॅश कोर्स मित्रांनो 8 जून पासून सुरू होत आहे। पेपर 2 मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स यामध्ये कव्हर करून मिळेल ज्यामध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ। याची फीस आहे 10,000। यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि पेपर 1 देखील इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे। हे ऑफिशियल नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा। चला आपण सुरू करूया। तर पहिला प्रश्न आहे स्वयं म्हणजे स्कूल वेब ऑफ ॲक्शन लॉंग फॉर youth inspiring minds। बी आहे स्टडी वेबसाइट ऑफ ॲक्शन लॉंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड। सी आहे स्कूल वेबसाइट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर youth inspiring minds आणि ऑप्शन डी स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड। वेट करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड। इथे बघा स्वयं हे भारत सरकारचे एक ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे ज्यामध्ये आपल्याला एस फॉर स्टडी, डब्ल्यू फॉर वेब, ए फॉर ॲक्टिव्ह, एल फॉर लर्निंग, वाय फॉर यंग, ए फॉर इन्स्पायरिंग अँड एम फॉर माइंड अशा पद्धतीने स्वयंचं फुल फॉर्म विचारलं तर सांगायचं स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड म्हणून। त्यानंतर स्वयं हा उपक्रम केलेला आहे म्हणजे कशासाठी विकसित केलेला आहे, टेक्निकल सब्जेक्टसाठी, बी ह्युमॅनिटीज सब्जेक्टसाठी की मॅनेजमेंट सब्जेक्ट की ऑल ऑफ अबव। सो ऑब्विसली ऑल ऑफ अबव साठी म्हणजे सगळ्यासाठी। इथे बघा स्वयं जे आहे भारत सरकारचे एक ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे ज्यावर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे। हे अभ्यासक्रम टेक्निकल विषय, ह्युमॅनिटीज, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि शिक्षण प्रशिक्षण इत्यादी संबंधित अभ्यासक्रम जे आहे स्वयं प्लॅटफॉर्मवर मित्रांनो अवेलेबल आहे। त्यानंतर स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम कशासाठी असतो, ए शंका निवारण करण्यासाठी, ऑप्शन बी स्वयं मूल्यांकनासाठी, सी व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी की ऑप्शन डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी। इथे सरळ विचारलेला आहे ऑनलाईन डिस्कशन फॉरम कशासाठी आहे, डाऊट क्लिअरिंग साठी, शंका समाधानासाठी। तर स्वयंवरील ऑनलाईन डिस्कशन फॉरम हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील जी शंका आहे ते विचारणे आणि त्या शंकांचं निराकरण करण्यासाठी उपलब्ध आहे। त्यामुळे शंका समाधानासाठी काय आहे स्वयंवर तर ऑनलाईन डिस्कशन फॉरम आहे। यानंतरचा प्रश्न आहे स्वयंप्रभा हा उच्च शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी चॅनलांचा समूह आहे।
ऑप्शन ए 290 DTH चॅनलांचा समूह, बी 24, सी आहे 7 आणि डी आहे 12. तर स्वयंवर पहिले आपल्याला दिसून येतं 22 DTH चॅनलांचा हा समूह होता. त्यानंतर ते 34 म्हणजे 2 चॅनलांचं इथे भर झालेली, त्यामुळे 34 झालेले. त्यानंतर ते 40 DTH चॅनलांचं समूह झालेलं आणि सध्या विचारलं तर 290 चॅनलांचं मित्रांनो हा समूह आहे. याचं बघा, स्वयंप्रभा ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी उपग्रह दूरदर्शनाद्वारे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करून देतात आणि ज्यामध्ये एकूण 280 शैक्षणिक टीव्ही चॅनल्सचा समूह आहे. आणि याचं राष्ट्रीय समन्वयक विचारलं, नॅशनल कोऑर्डिनेटर जर विचारले तर सांगायचं IITS, UGC, NCERT, NIOS आणि इग्नू. आता ही मित्रांनो याचं फुल फॉर्म देखील मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. पण कोऑर्डिनेटर जर आलेलं तर आपल्याला योग्यरित्या आन्सर जे आहे ते देता यायला हवं. त्यामुळे कोऑर्डिनेटरवर भर द्या. त्यानंतर आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे काय आहे. ए मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ऑप्शन बी मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेले लवचिक शिक्षण निर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन. ऑप्शन सी म्हणतं मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेलं लवचिक स्वनिर्देशित मुक्त ऑफलाईन अध्ययन. की ऑप्शन डी मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेलं लवचिक शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन. तर मूक म्हणजे काय, तर मूक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील सहभागांसाठी आरेखित केलेलं लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन म्हणजे आपलं मूक आहे. इथे डिटेल बघा. मोठ्या प्रमाणात सहभागी म्हणजे मास, ओपन म्हणजे खुलं जिथे प्रवेशासाठी सहसा कुठलंही कठोर नाही, ऑनलाईन आहे इंटरनेटचा वापर करून आपण अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो, लवचिक आहे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार याला बघू शकतात आणि स्वनिर्देशित म्हणजे शिक्षकांवर इथे विद्यार्थी अवलंबून नसतं तर सेल्फ डायरेक्टेड असतं. ठीक. नेक्स्ट, स्वयंवरील अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही. ए इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स, बी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंग, सी भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळूर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट बंगळूर आणि डी शैक्षणिक संज्ञापन सहयोग म्हणजे CEC. तर कोणतं नाही, तर IISE इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नाही. इथे बघा, स्वयंसाठी जे नॅशनल कोऑर्डिनेटर आहे ज्यामध्ये तांत्रिक शिक्षणासाठी AICTE आहे म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन, UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन उच्च शिक्षणासाठी, NPTEL अभियांत्रिकी कोर्सेससाठी, इग्नू दूरस्थ शिक्षणासाठी, NCERT शालेय शिक्षणासाठी, NIOS हे ओपन स्कूलिंगसाठी, IIM बँगलोर व्यवस्थापन अभ्यासासाठी आणि CEC जे आहे UG अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेससाठी. तर हे खूप महत्वाचं आहे, IMP करा कारण यावर वारंवार प्रश्न आपल्याला दिसून येतात. स्वयंवरील मूक साठी जी आहे ई थीम्सच्या विकासासाठी कोणते मॉडेल्स वापरलं जातं. 4 चतुर्भुज, 2 चतुर्भुज की फ्लिप क्लासरूम की ब्लूचं वर्गीकरण. तर 4 कोऑर्डिनेट आपल्याला चतुर्भुज इथे दिसून येतं. मूक साठी जे आहे ई कंटेंट तयार करण्यासाठी 4 आपल्याला मॉडेल्स वापरलेलं दिसून येतं, ज्यामध्ये पहिला ई ट्युटोरियल आहे जिथे व्हिडिओ लेक्चर ऑडिओ ॲनिमेशन आहे. ई कंटेंट दुसरा आहे ज्यामध्ये PDF नोट्स, ई बुक्स आपण वाचन साहित्य अवेलेबल आहे. तिसरं डिस्कशन फोरम आहे जिथे आपण शंका निवारण करू शकतो आणि चौथं असेसमेंट आहे ज्यामध्ये क्विज, असाइनमेंट आणि टेस्टचं समावेशन आहे. त्यामुळे 4 चतुर्भुज आहे, त्यामुळे आपण हे लक्षात घ्यावं. स्वयं म्हणजे काय,
अशासकीय संस्था. बी. शिक्षणाचे तत्व साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम, ऑनलाईन मंच आहे की एक वेबसाईट आहे. तर ऑब्व्हियसली हे काय आहे, शिक्षणाचं तत्व साध्य करण्यासाठी हे पर्टिक्युलर कार्यक्रम आहे, डिजिटल शिक्षणाचा कार्यक्रम आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह आहे. ठीक. स्वयंप्रभा व्हिडिओ लेक्चर्स कोण पुरवतो? डीटीएच चॅनल, वेबसाईट इम्प्लिनेट ॲट academic.in की दूरदर्शन चॅनल. सो ऑब्व्हियसली डीटीएच चॅनलांचा समूह आहे, तर डायरेक्ट टू होमच काय करेल, प्रोव्हाइड करेल. त्यानंतर प्रश्न आहे 24x7 तास, 24 तास आणि हप्त्याचे 7 दिवस आधारित शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी समर्पित डीटीएच वाहिन्यांचं गट म्हणजे स्वयं आहे, मूक आहे, स्वयंप्रभा आहे की ज्ञानाचं तत्वज्ञान आहे. तर डीटीएच चॅनलांचा समूह म्हणजे डायरेक्ट टू होम काय आहे, स्वयंप्रभा आहे, चॅनलांचा समूह आहे. डीटीएच वाहिन्यांच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयंप्रभा कोणत्या उपग्रहाचा वापर करतात? इन्सल्ट 3A, जीसॅट 30, एनसॅट 4B की जीसॅट 15. तर डीटीएच चॅनलांचं वाहिन्यांचं प्रसारणासाठी स्वयंप्रभा जी आहे, जीसॅट 15 जी आहे त्याचा वापर करते. स्वयंप्रभा क्लस्टरमध्ये वाहिन्या किती आहे? 23. डीटीएच चॅनलांचा समूह 32, 43, 280. तर पहिले 32 डीटीएच चॅनलांचं समूह होतं, वाढ झाली तर 34 डीटीएच चॅनलांचं समूह झालेलं, त्यानंतर 40 डीटीएच चॅनलांचं समूह, आणि आता जर तुम्ही विचार केलं तर एकूण 280 डीटीएच चॅनलांचा हा काय आहे, समूह आहे. तर योग्य उत्तर 280 डीटीएच चॅनलांचा हा समूह आहे. स्वयंप्रभा प्रकल्पांतर्गत डीटीएच टीव्ही चॅनल्स कमीत कमी डॅश प्रसारित केले जाईल? 10 तास दिवसातून, 4 तास, 20 तास की 24 तास? ऑब्व्हियसली 24 आवर्स आहे आणि हप्त्याच्या 7ही दिवशी आहे. तर स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डीटीएच चॅनलांना समूहांना दिलेलं नाव आहे. पहिलं. दुसरा आहे स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवतो ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची, क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. या संदर्भात ऑप्शन ए 1 बरोबर मात्र दुसरा चूक. बी आहे 1 चूक आहे मात्र 2 बरोबर आहे. सी दोनही बरोबर की डी दोनही चूक. तर इथे दोनही बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रश्न जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात आणि यातून प्रश्न दिसू शकतात मित्रांनो. सोबतच 8 जून पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत, पेपर 1 साठी देखील आणि पेपर 2 साठी सुद्धा. याचं पीडीएफ जर हवं असेल तर तुम्हाला ग्रुपमध्ये या पर्टिक्युलर सेशनचं पीडीएफ सुद्धा अवेलेबल करून दिलं जाईल, कारण हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे, याला स्किप करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पद्धतीने बघत राहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.